शेतकरी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, कर्जमाफी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि कर्जमाफी मिळणं हा शेतकऱ्यांचा मुख्य अधिकार आहे. कारण की ज्यावेळेस मतदानाची वेळ येते त्यावेळेस सरकार कोणाचे असो सर्वात अगोदर मुद्दा मानला जातो तो म्हणजे कर्जमाफीचा शेतकऱ्यांचा. तर आता तत्कालीन सरकार यांनी मतदानाच्या वेळेस शेतकऱ्यांना शब्द दिला होता की शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही संपूर्ण हा कोरा करू. मग आता या वर्षीचा डिसेंबर महिना उलटून गेला तरी आता शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारची कर्जमाफी मिळाली नाही. आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का किंवा नाही मिळणार, शेतकऱ्यांना हा मोठा प्रश्न पडलाय. मग आता यातच प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरण्याचा निर्णय घेतलाय. आता बच्चू कडू यांनी सरकारला कडक इशारा दिला. तर नेमका कडक इशारा दिलाय काय, नेमके बच्चू कडू असे काय म्हणाले? मित्रांनो, हे पाहण्याआधी तुम्ही शेतकरी आहात, आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल, मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर शेतीच्या योजना असेल, शासकीय योजना असेल याची माहिती सविस्तर आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. मग आता ही माहिती तुम्हाला सर्वात आधी भेटत राहावी म्हणून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला मित्रांनो नक्कीच प्रेस करून घ्या. मित्रांनो, आता बच्चू कडू नेमके असे सरकारला काय म्हणालेत, राज्य सरकारला धारेवर कसे करणार, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहे. तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, मार्च एंडिंग पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर काय कराल? बच्चू कडू यांचे उत्तर असे आले की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. शेतकरी संघटनांच्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे सरकारला यावर ठोस पाऊल उचलणं भाग पडला आहे. सुरुवातीला सरकारने टाळाटाळ केली. सरकार आता कर्जमाफीसाठी सकारात्मक पावले उचलत असल्याचं दिसून आलंय. मुख्यमंत्र्यांनी यासाठी एक विशेष समिती गठीत केली असून जवळपास जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात यावर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. सहकार विभागाने देखील कर्जमाफीसाठी कोणतीही रकमेची मर्यादा नसेल असं स्पष्ट केलं असून जिल्हा बँकेने पात्र शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यास आता सुरुवात सुद्धा केली. कर्जमाफी हा म्हटलं तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू दिसून येतं. कारण की 2-3 वर्षापासून तुम्ही पाहिलं असेल शेतकऱ्यांना निसर्ग साथ देत नाही. शेतकऱ्यांच्या पिकाचं आतोनात 100% वर नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी कुठल्याच प्रकारे कर्ज भरू शकत नाही, सावकाराला पैसे देऊ शकत नाही, म्हणून कर्जमाफी होणं महत्वाचं आहे. ही संपूर्ण प्रक्रियेमध्ये 1 मार्च ही तारीख अत्यंत महत्वाची मानली जात असून जर सरकारने या निश्चित केलेल्या वेळेत कर्जमाफीची अंमलबजावणी केली नाही तर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यामध्ये उपटतील असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिलाय. सन्माननीय बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे की सरकारने दिलेला शब्द पाळला नाही तर 30 मार्च नंतर राज्यात पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडलं जाईल. यामध्ये रेल्वे रोको असेल यासारखी महत्वाची आंदोलनं करण्यात येईल आणि सरकारला धडा शिकवला जाईल. केवळ रस्त्यावरच उतरून नव्हे तर आता गनिमी काव्याने देखील हे आंदोलन अधिक प्रभावी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय, जेणेकरून सरकारला शेतकऱ्यांच्या शक्तीची जाणीव होईल. सध्याच्या घडीला शेतकरी नेत्यांनी दाखवलेल्या एकजुटीपणामुळे सरकारला अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी तरतूद करण्याचे आश्वासन द्यावे लागले असून आता यापूर्वी जे सरकार केवळ आश्वासन देत आहे तेच आता आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फार्मर आयडी मागताना दिसत आहे. मग आता ही सर्व कागदपत्र तुम्ही घेऊन करणार काय? या अगोदर सुद्धा कर्जमाफी जर करायची असेल तर थेट शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा मोठं आंदोलन छेडू असा कडक इशारा बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिलाय. आता हे यश केवळ आणि केवळ शेतकरी आंदोलकांच्या जिद्दीचं आणि ज्यांना ऊन वारा पाऊस सहन करून केलेल्या संघर्षाचं एक फळ आहे. ही प्रगती कर्जमाफीच्या दिशेने पडलेलं एक महत्वाचं पाऊल असून शेतकऱ्यांनी आता आपल्या हक्कासाठी अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे असं म्हणत शेतकऱ्यांनी आपल्या नावावर स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ कर्जमाफीच नाही तर प्रसिद्धी मिळवण्याच्या व्यक्तींपासून सुद्धा शेतकऱ्यांनी सावध राहावं. कारण की या हातानं बोर द्यायचं आणि त्या हातानं गाजर घ्यायचं असं सध्या सरकारमध्ये सुरू आहे. प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणाऱ्या खऱ्या शेतकरी नेत्यांना साथ देणं आज काळाची गरज आहे. त्यामुळं शेतकरी संघटना आणि प्रहार हा पक्ष शेतकऱ्यांच्या जोडीला आहेच
त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जोडीनं जर शेतकरी संघटनेसोबत जे शेतकरी नेते आहेत किंवा प्रत्येक पक्षामध्ये वेगवेगळे शेतकरी नेते असेल यांनी शेतकऱ्यांना जर साथ दिली तर हे शक्य होऊ शकतं. जर सरकारने यामध्ये विश्वासघात केला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल आणि कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना पूर्ण न्याय मिळेपर्यंत ही लढाई थांबणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याने आणि त्यांच्या मुलांनी आता पुढच्या मोठ्या संघर्षासाठी मानसिकरित्या सज्ज राहायला हवं असा सल्ला बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलाय. मग आता राज्य सरकारने ज्यावेळेस मतदान आलं मतदानाच्या वेळेस संपूर्णतः सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय दिला होता, परंतु डिसेंबर महिना आता आटोपत आलाय तरी शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारची कर्जमाफी मिळालेली नाही. त्यामुळे तात्काळ मार्च महिन्याच्या अगोदर शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन पुन्हा छेडण्यात येईल. तुम्ही पाहिलं असेल की मागच्या वेळेस शेतकरी संघटना, प्रहार संघटना यांना चांगला मोठा प्रतिसाद मिळवून त्याचबरोबर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी, विदर्भातल्या शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद देऊन सरकारच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यामुळे सुद्धा आता असा प्रतिकार, असा प्रसिद्धी, त्याचबरोबर अशी साथ शेतकऱ्यांनी पुन्हा या संघर्षामध्ये द्यायला पाहिजे आणि आपला विजयश्री खिसून आणला पाहिजे असा सल्ला बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना दिलाय. मग आता राज्य सरकार यावर नेमकं उत्तर काय देणार किंवा राज्य सरकार नेमका निर्णय काय देणार यावर अद्याप सर्वांचे लक्ष लागून आहेत. तर अजून मार्च महिना यायला वेळ असून 2 महिने सरकारच्या हातामध्ये देऊ. 2 महिन्याच्या आतमध्ये सरकारने जर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली नाही तर यावर एक वेगळाच मुद्दा उचलणार असल्याचं बच्चू कडू यांनी सरकारला मोठा दमदाटी दिले. मग आता सरकारने कर्जमाफी करावी का? बच्चू कडू यांनी जो आंदोलनाचा इशारा दिलाय यावर शेतकरी साथ देतील का? मित्रांनो, या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांना प्रेरित व्हावा, त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी हाच उद्देश आपल्या या युट्यूब चॅनलचा आहे. या संदर्भात तुमचं मत नक्कीच कमेंट करा. व्हिडिओमधील माहिती कशी वाटली, योग्य वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा.